सरकार आपल्या सर्वांना निश्चितच वेगवेगळे अनुभव मामाजींच्या बाबतीत आलेला आहे, परंतु मीही त्यामध्ये वाटसरू आहे आणि आता आपल्या सर्वांच्या रूपाने मला या गोष्टीची कल्पना आहे आणि म्हणून माझ्याकडे 10 मिनिटं दिलेली आहे. 10 मिनिटांपैकी किती मिनिटं झाली मला माहिती नाही आणि तुम्हालाही माहिती नाही, कारण तुमचं घड्याळीकडे लक्ष नाही ही मला तुमचं लक्ष मामाजींकडे आहे. त्यामुळे मी संधी साधून देतो, ज्यांना उठायचे उठू द्या, बसलेल्यांसाठी मी बोलतो. 10 मिनिटाचा वेळ आपल्याला आहे. मला वाटतं आज तारीख सुद्धा 10 या 10चा विषय निघाला म्हणून 4 वर काढला, 4 ने 3 वर काढला, करता करता 1 वर झाले. आता छोटं मुली आता काय करावं तेव्हा आपला रात्री त्या एकाने बघितलं आपल्यापेक्षा छोटं कोण आहे, शून्य आहे. या शून्याला त्या एकाने आपल्या जवळ घेतलं, कुशीत घेतलं, त्याला सोबत्यांनी शून्य केला, त्याला सोबत्यांनी शून्य केला, त्याला सोबत्यांनी शून्य केला. ज्या लहान नवऱ्या तोंडात मारली होती त्याच्या कधीच प्रेम होऊन गेला. अशा अनेक शून्यांना मामाजींनी आपल्या जीवनामध्ये आकार दिलेला आहे आणि त्यांना किंमत प्राप्त करून दिलेली आहे. अशा अनेक शून्य शून्य होऊन आले आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रतिमा असतो. पण महाराज असताना जेव्हा आपण बारकाईने बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांनी आतून आधाराचा हात दिलेला असतो. आदरणीय मामाजी हे आपल्याला रागवणारे दिसले असले त्यामुळे आणि म्हणून तिकडून गुलाबाच्या पाकळ्या करून आणल्या. पाकळ्या अशा काही वेळामध्ये समोर ठेवलेल्या होत्या. मामाजीचा अवसर संपन्न झाला तर तसं पूजन झालं आणि आता अचानक मी अशी पद्धत घेतली अशाची पाकळ्याची आणि त्या पाकळ्या मामाजींच्या डोक्यावर टाकल्या. कल्पना करा, एकाही कुणाला स्पर्श न करणारे मामा, असं करणारे मामा, अंगावर पडल्या पाकळ्या पडल्यानंतर काय झालं असेल आपण कल्पना नाही करू शकत. मांडी घालून बसलेले मामा ताटकन उठले, अरे 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 भोरा, बस इतकंच वाटले आणि तिथून बाजूला झाले. सेवकांनी ते आसन स्वच्छ केलं, साफ केलं. मनामध्ये मात्र अशा प्रकारचा भेद उत्पन्न झाला की प्रसन्नतेमध्ये क्षीरकुंभ जेंकातम उत्पन्न करणारे आपणच आहोत या गोष्टीला. आणि म्हणून त्यावेळेला मामाजींना अप्रसन्न मी स्वतः केलं, मी स्वतः बघितलं आणि म्हणून त्या गोष्टीची सातत्याने जाणीव माझ्या अंतःकरणामध्ये आहे. हा प्रसंग आपल्यामुळे आपल्यावर होईल आणि तयारी गोष्टीची प्रधानता जेणे जोडली सर्वता ते योग्य ज्ञानकथा ब्रह्मविद्येच्या ज्ञानपथाला जर का प्राप्त व्हायचं असेल तर तयारी प्रसन्नता पाहिजे. म्हणून आपल्याकडून अप्रसन्नता कधी होऊ नये या गोष्टीची दक्षता आपण सातत्याने घेतली पाहिजे. हा प्रसंग झाला आणि आसन स्वच्छ झालं, मामाजी आसनस्थ झाले. एकाच क्षणात दुसऱ्याच क्षणात मामाजींनी जवळ बोलावलं आणि समोर बस अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा निर्मिष मामाजींच्या त्या ठिकाणी आणि चेहऱ्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारची प्रसन्नता वाटते नाही आणि क्षणामध्ये मामाजी म्हटले समोर माझं संयम आहे, हा तुमच्यात आमच्यात प्रत्येकात आला पाहिजे. तो मामाजींच्या आचरणात आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढाच वेळा मी नाही, मामाजींचं आठवण म्हणजे अनेक आठवणींचं साठवण आहे. गेल्या वर्षी मामाजी मला जवळ बोलवलं असतावर आणि म्हटले बघा असं 2-5 मिनिटं बघा असलेल्या उपस्थित गुरुबांधवांना ही सूचना आहे. नवे मामाजींची आज्ञा असं सांगतात. मामाजी म्हटलं असं 2-5 मिनिटं मी आणि बोललेले मामा असं सांगत असल्यापेक्षा तुम्ही तुमच्या नेहमीला वाट करून मोकळी करून द्या आणि तुम्ही ऐकलेले मामाजी, तुम्ही पाहिलेले मामा आणि तुम्ही सांगत असलेले मामा हे कशा प्रकारचे आहे हे तुम्ही तुमच्या लेखणीतून व्यक्त करा
अशा प्रकारची आज्ञा मामाजींनी आपल्या सर्वांना केलेली आहे आणि ही या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर व्यक्त करत आहे. तया श्रीकृष्णाची प्रसन्नता हे जोडलेली सर्वता हे योग्य होती. ज्ञानकथा ब्रह्मविद्येशी आपण सर्वांना ही प्रसन्नता मामाजींची प्राप्त व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो. आपले हृदय देतो. धन्यवाद बाबाजी. आपल्या विचारातून अनेक विचाराचे मोठी आणि विचाराचे रत्न या ठिकाणी झळकत होते. आपण बोलत राहावं असं वाटत होतं. आपले विचार खरोखर मनाला मनापर्यंत आपल्या कणापर्यंत पोहोचत आहे. निश्चितच आपल्याला विचारात असं वाटलं की जो व्यवहार शिकवतो त्याला गुरु असं म्हटलं जातं. जो मोक्षाची वाट दाखवतो तथा सज्ञान आपल्याला शिकवतो त्याला सद्गुरू असं म्हटलं जातं आणि जो जगाला ज्ञान देतो त्याला जगद्गुरू असं म्हटलं जातं. श्री गुरु सारखे सद्गुरू आपल्या सर्वांना भेटलेले आहेत. निश्चितच आपल्या सर्वांची जी वाट आहे ती मोक्षाकडे जाणार आहे अशा विचारातून बाबांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. यानंतर अतिशय आपल्या सर्वांना परिचित असलेले परमपूज्य परमात्म्याने आपल्या आश्रमाचे लाडके व्यक्तिमत्व असलेले गोपालदादाजी बाळापूरकर या ठिकाणी त्यांना विचारांना मांडण्यासाठी या ठिकाणी त्यांना बोलवतो. आदरणीय श्री गोवर्धन दादाजी म्हणजे गोपालदादाजी बाळापूरकर दादांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं. आपल्या विचाराला प्रारंभ करा. टाळ्याच्या गजरामध्ये आपण दादांचं स्वागत करायचं आहे. आज आपण सर्वजण आचार्यांच्या पूजनानिमित्त श्री गुरुपूजन सोहळ्याच्या त्या अवसरकाळी आपण सर्वजण एकत्रित झालेला आहात आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबांधव तसेच या धर्मसभेसाठी उपस्थित असलेले द्वारावर्ती प्रतिष्ठान द्वारा आयोजित पदयात्रेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय परमपूजनीय महंत श्री अविनाश बाबाजी कोठी करमाड तसेच आदरणीय महंत श्री जितेंद्र मुनी दादाजी तसेच आदरणीय ज्येष्ठ गुरुवंत आदरणीय गुरुवंत दादाजी तसेच परमपूज्य महंत श्री भाविका बाबाजी तसेच सर्व नगर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातून आलेले सर्व सद्गृहस्थ उद्देश भक्तगण तथा मंडळी या सर्वांचं मी स्वागत करतो. आदरणीय बापूंनी आम्हाला बोललेलं की बोला ही वापरी 15 वर्ष आहे परंतु आज पहिल्यांदा इथं बोलतोय. आता आम्ही तिकडे शालेय विद्यालयामध्ये बोलायचो आणि त्याच्यानंतर पदयात्रेमध्ये देखील बोलतो. एक अनुभव सांगतो. त्यावेळेस आपण शिक्षण संस्थेतून किंवा आपल्या शिक्षणाच्या वेळेच्या नंतर ज्यावेळेस आपण प्रपंचिक लोक जॉब करतात आपण धर्मकार्य करतो आणि ते धर्मकार्य करत असताना बाबांनी एकदा सांगितलं होतं की आपल्याला जर भविष्यात काही करायचं असेल किंवा काही गोष्टी असतील एखाद्या गोष्टीचं नाटक जरी करत चालले तुम्ही तरी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टीवर सराव करा. तसे पिक्चर मधला हिरो हा बाहुबली नसतो परंतु आपल्याला तो बाहुबली वाटतो कारण की तो तसा दाखवला जातो किंवा तो तसा नाटक करतो आणि त्या पद्धतीने आम्ही काय गणपतीचे गोटे होतो गुळगुळीत एकदम आणि आदरणीय गुरुवारांच्या स्पर्शाने आज समाजामध्ये वावरत असताना
भरपूर काही गोष्टी आदरणीय गुरुवर्यांनी चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून आणि सर्व माध्यमांमधून समजून सांगितल्या. एक लहानपणी आम्ही भजन ऐकायचो, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, वेळोवेळी संकटातली तारीसी मानवा. तसे हे भजन किंवा हे चरण किंवा हे पद हे अतिशय तंतोतंत माझ्या मताने तरी गुरुवर्यांवर बसतं. तुझ्या सारखा तूच देवा, त्यांच्या ऑप्शन त्यांना ऑपोजिट असं कुणी नाही. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, वेळोवेळी संकटातली तारीसी मानवा. आणि खूप काही प्रसंग अशा आयुष्यात येतात की माणसाला काही करावं असं सुधरत नाही किंवा येतात कोणाच्या आयुष्यात काही प्रसंग. त्यानंतर जर आपण आचार्यांपाशी आलो किंवा काही बोललो तर बरोबर व्यवस्थित मार्गदर्शन आचार्यांचं आपल्याला लाभतं. आपण तितके जवळ पाहिजे आणि आपण तितकं जवळ गेलं पाहिजे. अशा आचार्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे आज आपण सर्वजण प्रत्येकजण व्यवस्थित ठिकाणी आहात, व्यवस्थित ठिकाणीच असावं अशी मी अपेक्षा करतो. आणि आदरणीय गुरुवर्यांचे आशीर्वाद व्यक्तिगत माझ्यावर जास्त असावे अशी मी अपेक्षा करतो. आणि आदरणीय बापूंनी जो वेळ दिलेला आहे त्या वेळेला खरं ठरवून मी थांबतो. दंडवत प्रणाम. बापू या. बहुरत्ना वसुंधरा असं म्हटलं जातं. या आश्रमामध्ये अनेक रत्न असे घडलेले आहेत. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आज वांगोळीचं नाव, वांगोळीचा झेंडा प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी लावत आहे. बदललं खरं सांगायचं म्हणजे गोपालदादा इतके साधे माणसं आहेत, त्यांच्यावर असे प्रसंग आलेले आहेत ते जवळजवळ मरणाच्या झाडातून 2-3 वेळेस वाचले. आणि ज्या वेळेस त्यांना वाटलं आपण वाचलो, लोक परत एकदा इथं मामाला येऊन भेटतो आणि मामा म्हणतो माझ्या डोक्यावर हात ठेवा, मला पुनर्जन्म या ठिकाणी झालेला आहे. निश्चितच मामांचा आशीर्वाद सर्व शिष्यावर आहे, त्याच्यावर पण आहे. या आशीर्वाद मामांचा आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे. बंधूंनो, वेळ कमी आहे, वक्ते भरपूर आहे. त्यानंतर परमपूज्य परमादरणीय उत्कृष्ट कीर्तनकार भागवत कलाकार आमचे ज्येष्ठ सूत्रसंचालक आदरणीय श्री रमेश दादाजी विजयगावकर दादांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपले विचार या ठिकाणी मांडावे. जोरदार टाळ्या ठिकाणी आदरणीय श्री रमेश दादाजी मराठे विजयगावकर. वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आज या ठिकाणी श्री गुरुपूजा सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि मलाही या ठिकाणी मागच्या वर्षीप्रमाणेच अगदी शेवटी 5 मिनिटं बोलण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या अगोदर आमचे सर्व मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी बोलून गेलेली आहे. बंधूंनो, गेल्या वर्षी बोललो पण 2 जण नाराज झाले. ज्यामध्ये आमचा दामू होता, दामू नाराज झाला. तो म्हटला, शास्त्री बाबा तुम्ही तुमचंच बोलत जाणार, काय बोलायचं, माझं नाव कशाला मध्ये आताही घेणार नव्हतं, पण त्याने अगोदरच आठवण करून दिली आल्याबरोबर
माझं नाव घेऊ नका म्हणून मला त्या गोष्टीची आठवण झाली. आणि मागच्या वेळेस आमच्या जीवनातला घडलेला एक किस्सा सांगितला. आमचे रत्नाकर मुली नाराज झाले. आम्ही सांगितलं होतं की एक दिवस असं झालं की भारत पाकिस्तान मॅच होती, पोतीला पोलीस नव्हते. रत्नाकर मुली म्हटले अरे बाबा असं कसं म्हणतं आम्ही होतो ना. मग रत्नाकर मुलींना म्हटलं बाबा त्यावेळेला आम्ही त्रियेच्या दशेमध्ये होतो, कारण तुम्ही तर आपल्या विद्वानांच्या यादीमध्ये होतं ती गोष्ट आमची आहे. म्हणून सांगत असताना मला या ठिकाणी हे सांगावं असं वाटतं की जेव्हा जेव्हा या ठिकाणी या वावरीला आल्यानंतर मामांचा चेहरा पाहिला, मामांचं दर्शन झालं की या ठिकाणी आल्याचं साफल्य वाटतं, मन अगदी आज मामांचं सरासरी 85-86 वर्षाचं वय आहे आणि या वयामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते आज आपण पाहतो की भल्या भल्यांना सुद्धा आज या वयात सुद्धा मामांच्या चेहऱ्यावरचं जे रहस्य आहे म्हणून बंधूंनो अनेक अनुभव आहेत, सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण या ठिकाणी प्रामुख्याने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मागे सुद्धा सांगितली होती. कारण छत्रपती शिवाजी राजांवर खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळा ऐकलं निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा मेधारू श्रीमंत योगी. आमच्या मानभाव संप्रदायामध्ये येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आम्हालाही आज बाहेर पडल्यानंतर तुम्ही कुठे अभ्यास कुठे शिकलात हे जेव्हा विचारले जातं तेव्हा मानव शिक्षण संस्था वामोरी आचार्य श्री मामाजीकडे आम्ही शिकलो हे सांगत असताना खऱ्या अर्थानं आमची छाती सुद्धा दोन्हींचा अभिमानाने भरली आहे. कारण मामांच्या जीवनाचं सातत्य आपण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. सोपं नाहीये. 5-25 भाज्या आणि 5-25 प्रकारच्या मिठाया जेव्हा आपल्यामध्ये समोर असतात आणि मामा मोजकेच त्यातले नक्की काहीतरी खास पिढारण किंवा गाडी करतात ही सोपं नाही. कारण यासाठी नियमन ठेवावं लागतं. आज आम्ही थोडा प्रवास केला तर कंबर दुखते, अंग दुखतं, झोपावं वाटतं, पण मामाची आपल्या वेळेमध्ये कधीच कल्पना केलेली नाही. आणि ही सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला घेण्यासाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे. जीवनामध्ये आपण वेळेनुसार काही वेळ आपल्यानुसार चालली पाहिजे. अहो मामांच्या प्रत्येक शिष्यावर बारकाईने लक्ष आहे. तो आपला शिष्य असेल किंवा अभ्यासासाठी आलेला असेल पण प्रत्येकाकडे मामांचं बारकाईने लक्ष असतं. 2 वर्षाखाली आम्ही पदयात्रा घेऊन आलो होतो या ठिकाणी बाबा. सरासरी 500-600 लोक होते. पदयात्रा घेऊन आलो. अगोदर 2 दिवस बाबांना भेटण्यासाठी आलो. आंघोळ केली, चांगले कपडे घालावे म्हणून कपडे घातले. सोबत आमचे मैत्रिणी कपाटे होते. पण योगायोग असं झालं की कपडे घेतले पण त्या ठिकाणी योगायोग गडबडीमध्ये खांद्यावर थोडासा शर्ट घातलेला होता. तो गडबडीत त्या बॅगमध्ये आला. तेच कपडे घालून येते आलो. आता बाबांना भेटलो. मैत्रिणीमध्ये वाटते फोटो काढलो आणि बाबांकडे गेलो. त्या ठिकाणी 2-3 लोक बसले फोटो काढताना बाबांनी असा करण्यासाठी बघितलं आणि बाबांना ते बारीक थोडासा घातलेला शर्ट काळ्या डागासारखा दिसत होता. बाबांनी बघितलं शर्ट घातलेला आणि काय शरीरासारखं घालून आला वाटते शर्ट. सोबतची सेवेकडे होती म्हणजे अंगामध्ये काय घ्यायचं ते घ्या म्हटलेला आणि त्या सेवेकडे मंडळी मध्ये गेली म्हटलं त्यातून शर्ट ते अंगामध्ये गेल्यावर बाबांकडे आलेलं काढले घ्या वाटले बाबांचं म्हणणं लक्ष असतं. आणि बाबांनी सांगितलं व्यवस्थित बाहेर निघायला बघायचं आणि नेमकं ज्या साईडला फाटलं होतं त्या साईडला मी बाबांकडे असा हात जोडून बसलो होतो. तेव्हा मला लक्षात आलं, मलाही कळालं नाही की तू बाबांनी दाखवली. सांगत असताना बंधूंनो ह्या गोष्टी जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एकच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो आम्हा सर्वांचे भाग्य थोर
जे जे आचार्य मामांच्या भावनेमध्ये राहिले शिकलेल्या त्या प्रत्येकासाठी राहणार आहे. आम्हा सर्वांचे भाग्य थोर विद्या गुरु लाभले महाचतुर. आम्हा सर्वांचे भाग्य थोर विद्या गुरु लाभले महाचतुर. आचार्य श्री बाबाजी ऋषीवर तया नमन माझे तया नमन माझे. आशीर्वाद देणार आहे. जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. आम्हाला विनंती करायची आहे की आपण 10 वाजेपर्यंत वेळ आहे. आता श्री 9:36 झालेले आहे. भरपूर वेळ आहे. काही आपण सुद्धा आपल्या जीवनाचे अनुभव परमपूज्य आदरणीय कैवल्यवासी श्री मोठे बाबा संवत्सरचे यांच्या माध्यमातून आपण शिकलेले काही संस्कार असतील, गुण असतील आणि संसारामध्ये या व्यवहारामध्ये वागत असताना आपण कसं वागावं, आमच्याकडून घडलेल्या काही चुका असतील त्या ठिकाणी आपण व्यक्त करून आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. आचार्य प्रभू गोगरे मामाजी मामांना विनंती की आपण आपल्या विचाराला प्रारंभ करावा. सर्वांना विनंती खाली बसा. समोर बसलेले सगळे बसा खाली. मागे सरका. पाण्याला सरका. मुलांनी उठा. बाजूला सरका. बाजूला हे पुरे उठा. शिष्यामध्ये जे जसं सांगितलं तसं करतात ते शिष्य. शास्त्रीने शिष्य असे करणारे शिष्य. या शिष्यांचा शिष्यांचा मामाने कसे लाड पुरवले ते पाहिलेच आहे. शिष्य लाड करून घेऊ नका. मामा काय म्हणतात, काय आचरण करून दाखवितात तिकडे पालन करावा. तुम्ही काय पाहता, मामा कसे वागतात, कसे वागतात, कोणा वेळेला कसे वागतात, कोणाबरोबर कसे वागतात, हे असा एक तुमचा पाहण्याचा प्रकार दिसतं. ते पाहून आलो त्याच्या मागे कारण काय. एवढं सगळं साधून सुद्धा मामा वेळ माझ्या बरोबर तिथं येऊन शकतात. काही जरी झालं बरोबर. आता प्रवासात सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे, टाइम दिलेला आहे, बरोबर आम्ही कोणी कसं का होईना काय करणार वेळ पोहोचतो. त्याचप्रमाणे मी बऱ्याच वेळेला सांगत आहोत, तुम्ही एकदा अशी सभा आयोजन करा. वाटल्यास तुम्ही सभेला येणार नाही. त्या सभेचा विषय कसा असतो, आम्ही ऐकलेले मामा, आम्ही ते मामा ऐकलेले कसे होते, मग पाहिलेले मामा आणि
किंवा तिसरे अनुभव दिले मामा हे कसे आहे एकदा तुम्ही विचार सांगा. म्हणजे माझ्या समोर असताना काही बोलत कोणी जास्तीत जास्त काय करतात मामा पुराण मामाचं स्तुती पाठक हे प्रकार नको आहे. मला त्याच्याबद्दल वास्तविकतेने काय कसं आहे असं असायला पाहिजे. तो काही पण सांगत नाही. एकदा एक गंमत आहे. आपण हे काय बाबा मला सण आले नव्हते तुम्हाला कल्पना आहे सर्वसामान्यपणे मानणे येतात कोपी कोपी बाबा पण भेटले आणि मग माझ्या बरोबर बसले. त्याच्यानंतर त्यांनी त्याचं काय पूजन वगैरे आपल्याला आणि त्याचं काय बोलणं करायला होतं ते झालं नाही. मग एक शिष्य होते दोन ते म्हणजे बाबा ते मामा भेटलेच नाही म्हणजे आपल्याला काय म्हणे काय एक गाडी भेटले नाही हे मामा म्हणे त्याला वाटतं मामा म्हणजे काय असायला पाहिजे असे काहीतरी मामा असतील. मामा काय घातलेले कोपी घातलेले आमचे घातलेले मामा जे आपल्याला हे देतात मामा जेवण आहे सगळं बरोबर मामा जेवण आहे सगळं बरोबर आहे आणि त्यांना वाटते मामाचे शिष्य असत म्हणजे बाळ आमच्या गाडीपर्यंत सोडायला आला अशी त्यांची धारणा. मग शिष्य ते शिष्य आणि तिथं राहिला. मग त्यांनी पाहिलं मग आपले दुरून असायचे डोळे डोळे जास्त अरे मामा हे का सांगून ठेवते बापा मी काही खापड देत नाही सिलेंडर असतात कुठलं मागणं काही घाबरायचं नाही. मी काही खापड मारत नाही. जेव्हा मला खापड मारायचे असते तू पहिले सांगून देतो आता तुला खापड या कारणामुळे बसणार ते मामा देते. मग शिष्याला सांगतात त्या शिक्षकाला सांगतात जय बोलते आलायला जमलं म्हणजे असा प्रकार आहे म्हणून तुम्ही काही घाबरू नका. म्हणजे त्याला फार चांगली गोष्ट होती तेही पाहिजे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची काही बाकीच्या गोष्टीची काही आवश्यकता नाही. जे आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवलं कळविलं त्यानुसार त्या काळानुसार तेच आम्ही तुमच्या पुढे सांगतो आहोत पुढं वागायला लावतो. गावात सुद्धा सामान्य हे जाऊन त्याला माहीत आवडतं आणि त्याप्रमाणे वागणूक आता त्या प्रवासामध्ये आपल्याकडे टाकतो होतो मामाच्या घरात म्हणे ना गाठी आणि काय म्हणे स्वतःची गाडी म्हणे बरंच लंबर आलेलं होतं. मला कोणतरी सांगितलं मामा असं असं आहे. मला एक हसू यायला लागलं. बऱ्याच प्रमाणामध्ये गोष्टी खऱ्या आहेत परंतु कशामुळं ते मागून त्यांनी बाबांनी शिकवलं त्यानुसार म्हणून त्या आपल्या निमित्तांची उपकारांची आभार मानून आणि तुम्हाला सुद्धा ते सांगतो की निमित्तच आठवावे असं नाही निमित्ताचे आठवावे या म्हणून आता आपलं नेहमी ठरलेल्यानुसार जास्त वेळ घेणार नाही आणि आपलं फसायला होणार आहे. बघा 6 मिनिट 8 वाजता बसू नका बसले का वाटत नाही. Jai
गोपाल महाराज की जय। मार्गाचे पूजन पण होणार आहे, त्यामुळं ओवाळणारी येते आणि एवढ्यामध्ये चालू बटन बंद गाडी नको त्यांना मला खाली खटकी वर काही इथं खटकी सरकार पुढे सरकार गाडी खटकी इथं खाली वर आहे ते टॉर्च खाली लाव तोंडावर नको फोटो कोण नाही काढणार काढता येते गोपाल कृष्ण महाराज की जय बरोबर आहे
सेन्सरचं का बरं लागत नाही का होय बंजाराची हो छत्री 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 छत्र सोड रे बाप हात संपलं ते पण ते डायरेक्ट घेऊन गेलं परत पडायला पाहिजे